राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे आज इंदापूरच्या दौऱ्यावरती आहेत. सकाळपासून इंदापूर तालुक्यात पावसाची रिमझिम सुरू आहे आणि अशा रिमझिम पावसात देखील कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी आपल्या भरणेवाडी येथील निवासस्थानी जनता दरबार घेतलेला आहे आणि इंदापूर तालुक्यातील अनेक मतदार जे आहेत, नागरिक आहेत, कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांच्या भेटीसाठी या ठिकाणी आलेले आपण पाहतोय. आणि याच ठिकाणी कृषी मंत्री दत्तात्रय भरणे जे आहेत ते नागरिकांना भेटत आहेत. मतदारांचे प्रश्न जे आहेत ते समजून घेऊन त्या प्रश्नांचा निपटारा जागेवरच करण्याचा प्रयत्न कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांच्याकडून केला जातोय. अनेक नागरिक जे आहेत ते कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांना आपल्या समस्या सांगण्यासाठी येत आहेत. मामा, जनता दरबार घेतलेला आहे, खूप मोठ्या संख्येने नागरिक आपल्याला समस्या मांडण्यासाठी येत आहेत. काय प्रामुख्याने प्रश्न जाणवत आहेत? मी आपल्याला सांगतो, मी जनता दरबार वगैरे काही नाही. प्रत्येक तुम्ही शनिवार रविवार माझ्या कधी घरी आला तर तुम्हाला अशीच गर्दी दिसेल. दरबार वगैरे नसतो. दरबार वगैरे ते कुठं जाहिरात देऊन घेतलेलं नसतो. ह्या लोकांना सवय, मी शनिवार रविवार इथं असतो, त्यामुळे सगळी लोक तालुक्यातली येतात, त्यांचे प्रश्न मांडतात, प्रश्न सांगतात आणि त्यातनं ताबडतोब जे होणारे असते आम्ही ते लगेच ताबडतोब इथले इथं करतो. पुण्याचे असतील ते पुण्यात गेल्यानंतर करतो, मुंबईचे प्रश्न असतील ते मुंबईत गेल्यानंतर करतो. शेवटी ह्या जनतेचा, आज जरी मी राज्याचा मंत्री असलो तर मी इंदापूरच्या जनतेचा सेवक आहे आणि सेवक म्हणून मला काम करण्याची पहिल्यापासून आवड आहे. त्यामुळे दर शनिवार रविवार ही माझ्याकडे दरबार म्हणणं नसतो, पण ही माझ्याकडे गर्दी ही कायमचीच असते. सकाळी 6:30-6 वाजल्यापासून ही गर्दी असते आणि निश्चित प्रकारे हेच शेवटी इथं येणारी गरीब माणसं असतात. त्यांना काय कोणी मध्यस्थी, कुठला मध्ये पुढारी वगैरे नसतो. डायरेक्ट येऊन मला काम सांगत असतात. आमचे जे काम होणार आहे ते मी ताबडतोब करत असतो. जे होणार नसेल त्याला सांगतो की इथं अडचण आहे आणि त्यांना पण ते पटतं की आपल्याला मामांनी व्यवस्थित खरं सांगितलं. त्यामुळे निश्चित प्रकारे ही ही काय पद्धत आज नाही, ही पद्धत 2002 पासून ही पद्धत आहे आणि ती आजही ती त्याप्रमाणे सुरू आहे. पावसाने ओढ दिलेली आहे इंदापूर तालुक्यात, सगळीकडे पाऊस होतोय. पुणे असेल, शहरात मुंबई असेल, पावसानं झोडपतंय, पण ग्रामीण भागात विशेष इंदापूरमध्ये पाऊस नाहीये. 100% पाऊस नाहीये, ओढ दिलेली आहे, पण लवकर पाऊस पडावा. ठीक आहे, त्यांना काल झाला, परवा झाला, आज आम्हाला पडेल असे आम्ही आशावादी आहोत. नक्की पांडुरंगाला मी साकडं घालतो की राज्यामध्ये सगळीकडेच पाऊस पडावा. इंदापूरला तर पडावाच, पण राज्यामध्ये सगळीकडे पाऊस सर्वदूर पडावा की जेणेकरून माझा शेतकरी बळीराजा एक सुखी समाधानी होईल, चांगल्या प्रकारचं शेतामध्ये पीक येईल, चांगलं उत्पादन काढेल आणि चांगलं उत्पन्न मिळून तो समाधानाची झोप घेईल. बळीराजाला अपेक्षा आहे कर्जमाफीची, पण सरकारची डेडलाईन सारखी चुकते. तुम्ही गेले 7-8 महिने दावा करत होता 30 जून पर्यंत कर्जमाफी करू, आता 5 जुलै आला, उद्या कर्जमाफी करणार आहे का? तुम्ही काल बोलला होता की 5 जुलै पर्यंत आम्ही कर्जमाफी करणार आहे. निश्चित प्रकारे आमचं ते टार्गेट आहे, परंतु शेवटी आपल्याला माहिती आहे की कुठली एखादी योजना किंवा आपण एखादी कर्ज निर्णय घेतल्यानंतर त्यामध्ये काही घटकांचा समावेश आपल्याला माहिती आहे की यामध्ये थोड्या आम्हाला आपल्या विधानसभेमध्ये जे आता पावसाळी अधिवेशन चालू आहे त्यामध्ये जे आपल्याला पुरवणी बजेट आहे त्यामध्ये त्याची रक्कम आहे आणि ते पुरवणी बजेट मंजूर झाल्यानंतर राज्यपाल महोदयांची त्याला सही घ्यावी लागते आणि त्यानंतर ती प्रक्रिया पुढची सुरू होईल. परंतु मी मागाशी आपल्याला 5 जुलै सांगितलेले 4-2 दिवस मागे पुढे होतील, पण निश्चित प्रकारे माझ्या शेतकऱ्यांना कर्जमाफी ही लवकरात लवकर देण्याचा निर्णय राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील, एकनाथजी शिंदे साहेब असतील, सुनेत्रावहिनी पवार साहेब असतील यांच्या नेतृत्वाखाली घेतला जाईल. त्याबद्दल माझ्या शेतकऱ्यांनी त्या बाबतीमध्ये अजिबात हे करू नये आणि निश्चित प्रकारे काय नवीन निकष नियम काय, शेवटी काही गोष्टी असतात. आज आमची अडचण नाही, परंतु शेवटी सगळ्या गोष्टीचा विचार करून सर्व कागदपत्र घेऊन त्या बाबतीमध्ये निर्णय घ्यावा लागतो. पण जरी 30 जून पूर्वी म्हणला, 5 जुलै जरी म्हणलं असलो तर थोडा 4-2 दिवस इकडे तिकडे 4-2 दिवस होतील, पण कर्जमाफीचा निर्णय घेतला. पण सरकारची तारीख निश्चित नाही म्हटलं तरी चालेल आपल्याला. तारीख आमची निश्चित आहे. राज्यपाल महोदय आधी, आता तुम्हाला मी सांगतो, उद्याच कदाचित आपल्याला माहिती आहे की जे शेतकरी, मोठे शेतकरी IT रिटर्न भरतात, इन्कम टॅक्स भरतात, पण त्यात त्यांचा ते शेतकरी कोण कोण आहेत, त्यामध्ये त्या यादीमध्ये आहेत का, शेवटी कुठली गोष्ट पडताळणी केल्याशिवाय ते आपल्याला ही घेता येत नाही. पण निश्चित प्रकारे या राज्यामधली सर्वात मोठी ही कर्जमाफी आणि सर्वात जास्त शेतकऱ्यांना ही कर्जमाफीचा लाभ मिळेल. सरकार वेळकाढूपणा करतंय असा आरोप केला जातो विरोधकांकडून या सर्व गोष्टींमुळे, कारण 30 जून दिली होती, आता पुढे डेडलाईन चुकल्याने पुढे गेला. विरोधकांची मी म्हणेल विरोधकांनी त्या बाबतीत बोललंच पाहिजे, कारण का आम्ही 30 जून तारीख दिलेली आहे. परंतु त्यांना माहिती आहे की बजेट सेशन चालू आहे आणि पुरवण्या मागण्या चालू आहेत. पुरवण्या मागण्या मंजूर केल्याशिवाय, राज्यपाल महोदयांची सही झाल्याशिवाय आपल्याला त्या पुढच्या गोष्टी करता येत नाहीत आणि ते पण ते होईल. आता अधिवेशन चालू आहे आणि दुसरं तुम्हाला माहिती आहे की
जे इन्कम टॅक्स भरणारे शेतकरी त्यांची यादी आमच्यासमोर, आम्ही सगळे तयार आहोत. आज आत्ता जर तुम्ही हे केला, आमचा सहकार कृषी विभाग त्या बाबतीमध्ये आज उद्या म्हटलं तर ते देऊ शकतं. त्यामुळे काळजी नाही, फक्त ते इन्कम टॅक्सच्या बाबतीमध्ये थोडं जे शेतकरी मोठे आहेत त्यांची थोडी आम्हाला पडताळणी करून आम्ही ताबडतोब येणाऱ्या 4-5 दिवसामध्ये निश्चित प्रकारे कर्जमाफी केली जाईल. इन्कम टॅक्सचं कारण पुढे केलं जातंय, पण ह्यासाठी जवळपास 7-8 महिने होते. आपण ते आता यादी मागितलेली आहेत. काही गोष्टी आता कसं एकदम गोष्टी लक्षात आल्या. इन्कम टॅक्सचा विषय नाही आता हे आपल्याला पूर्वनिम बजेटचा विषय होता. राज्यपाल महोदय सही झाल्यानंतर ताबडतोब दिली जाईल. खूप खूप धन्यवाद मामा. हे ते राज्याचे कृषी मंत्री की राज्यपालांची स्वाक्षरी होताच तात्काळ शेतकऱ्यांना कर्जमाफी आम्ही देऊ, सरकारची सर्व तयारी झालेली आहे. इन्कम टॅक्सची माहिती आम्ही घेतोय, जे शेतकरी इन्कम टॅक्स भरतात त्यांची माहिती आम्ही घेतोय आणि तातडीनं शेतकऱ्यांना कर्जमाफी केली जाईल असं आश्वासन भरणे यांनी दिलंय. देवा राखुंडे, ND2 मराठी, भरणेवाडी, इंदापूर.